संबंधित अधिकारियों और कर्मचारियों पर कार्यवाही की मांग को लेकर निरंजन दहीवले ने 17 अगस्त से संविधान चौक पर आमरण अनशन करने की चेतावनी दी है। दहीवले का आरोप है कि नागरिकों के काम समय पर नहीं किए जाते, उनसे कथित तौर पर अरे रावी की भाषा में बात की जाती है और फाइलें रोककर रखी जाती हैं। उन्होंने राठौर दीपाली पीसे, नीलम शिवारे और राठौर के चालक के खिलाफ निलंबन सहित कड़ी कार्यवाही की मांग की है। दहीवले के मुताबिक इस मामले में वे कई बार सभापति मीणा साहब से मुलाकात कर निवेदन दे चुके हैं। 11 अगस्त को उन्होंने सदर पुलिस थाने में भी प्रस्तावित आमरण अनशन की जानकारी दी। पुलिस की ओर से सभापति से चर्चा का प्रयास किया गया, लेकिन उनके मुंबई में होने की जानकारी दी गई। इसके बाद दहीवले ने जीएम दोले साहब से मुलाकात कर अपनी मांगे रखी, जहां संबंधित अधिकारियों से चर्चा कर निर्णय लेने का आश्वासन मिलने का दावा उन्होंने किया। वहीं शिवानी मैडम से जुड़ी मांग पूरी होने की बात भी दहीवले ने कही। हालांकि राठौर दीपाली पीसे, नीलम शिवारे और संबंधित चालक पर कार्रवाई नहीं होने से दहीवले ने नाराजगी जताई है। उन्होंने स्पष्ट किया कि यदि तत्काल निलंबन की कार्रवाई नहीं की गई तो 17 अगस्त को संविधान चौक पर आमरण अनशन शुरू किया जाएगा। दहीवले ने यह भी कहा कि अनशन के दौरान उनके स्वास्थ्य को किसी प्रकार का नुकसान होने पर इसकी जिम्मेदारी सभापति मीणा साहब और उनकी टीम की होगी। इसकी जानकारी शपथ पत्र के माध्यम से संबंधित प्रशासन और पुलिस को दी जाएगी। जय महाराष्ट्र। माझे नाव निरंजन दहीवले, पूर्व नागपूर शिवसैनिक। आम्ही 27 तारखेला आम्ही निवेदन दिलेलं होतं माननीय सभापती साहेबांना। आमच्या मागण्या होत्या की वाठोड्यातील काही क्लेआउट ज्याला NIT ॲक्वार म्हणून आणि शासनाने नाही टाकलेला आहे, तर सभापती साहेबांनी टाकलेला आहे। तर आम्ही त्याच्याबद्दल विचारायला गेलो होतो की तुम्ही ना कुठल्या याच्यामध्ये त्याला रिझर्वेशन टाकलेलं आहे। जेव्हा ते 572चं लेआउट आहे, सगळ्यांना आलेलं डिमांड दिलं आणि आता तुम्ही ऐकण्याच्या आता 2-3 महिन्यापासून त्याला रिझर्वेशन टाकलेलं आहे। तर एवढं पुराना लेआउट त्यांना आता समजलेलं नव्हतं का रिझर्वेशन टाकलं आहे। हा एक मागणी होती। दुसरी मागणी, कार्यकारी अभियंता गुंटेवारीचे राठोड साहेब आणि त्यांची टीम दीपाली पीसे, नीलम शिवारे आणि त्यांचा ड्रायव्हर यांच्यावर कारवाई करायची। कारण की हे लोक कुठले कामं करत नाहीत, आलेल्या पक्षकारांसोबत अभद्र भाषेत बोलतात, त्यांना हाकलून लावतात, फाईल लपवून ठेवणं आणि पैसे दिले की काम करणं हे यांचा व्यवहार। तर आमची हे दुसरी मागणी होती की या लोकांना तत्काल म्हणजे यांच्यावरती कारवाई करून यांना निलंबित करण्यात यावं। तिसरी मागणी शिवानी मॅडमची जी पूर्ण झाली की त्यांनी परमिट थांबवलेलं होतं, परमिट त्यांनी दिलेलं नव्हतं। आता त्यांनी सांगितलं का 2-4 दिवस परमिट देऊन राहिलो, हे पूर्व विभागातली गोष्ट आहे। ते मागणी आमची 2-4 दिवस ते पूर्ण होऊन जाणार आहे। महत्त्वाचा आमचा विषय एकच आहे की दीपाली पीसे, नीलम शिवारे आणि राठोड यांच्यावर प्रशासकीय कारवाई बसवावी आणि यांना तत्कालपणे निलंबित करावं, ही आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे। त्या विषयावर आम्ही ऐकण्याचे साहेबांना काही वेळा भेटलो, निवेदन दिले, पण चेअरमॅन साहेब ऐकायला तयार नाही आहे। 12 तारखेला मी आमरण उपोषणावर बसणार होतो, त्यासाठी 11 तारखेला मी सदर पोलीस स्टेशनला जाऊन आणि पोलिसांना सूचना दिल्या। पोलिसांनी मला सांगितलं की आपण आमच्यासोबत चला, आमची टीम येईल, आपण सभापती साहेबांना विचारू की बा यांच्या मागण्या का बरं तुम्ही पूर्ण केलेल्या नाही ना, केव्हापर्यंत पूर्ण करणार। ज्यावेळी त्यांनी सभापती साहेबांना कॉल केला तर त्यांनी हे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला की मी आता नागपुरात नाही, मी मुंबईला चाललो, मग मुंबईवरून आल्यावर भेटू म्हणून। आणि मुंबईवरून हे 2 दिवसांनी येणार होते, आज मुंबईवरून आले। त्याच्या अगोदर आम्ही GM साहेबाला भेटलो, म्हणजे डोले साहेबांना। त्यांच्यासोबत भेटल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही मागण्या ठेवल्या। त्यांनी आम्हाला फक्त सहानुभूती दिली, जसं लहान पोराला आपण चॉकलेट देऊन आणि सहानुभूती देतो त्या प्रकारची। संजय मीणाला ऐकण्यात सदर पोलीस स्टेशन म्हणून माहिती मिळालेली आहे, अजूनपर्यंत काही रिॲक्ट नाही केला। आज डोले सरांनी सांगितलं होतं का संजय मीणा साहेब आले की आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून तुम्हाला बोलवू म्हणून। आणि आम्ही डोले साहेबांचीच वाट पाहून राहिलो का ते आम्हाला केव्हा चेअरमॅन साहेबांकडे घेऊन जातात म्हणून। समोरची भूमिका अशी आहे की जर ह्या लोकांना जर तत्काल यांनी निलंबित नाही केलं, राठोडला, दीपालीला आणि नीलमला आणि राठोडचा ड्रायव्हर, तर मी येत्या 17 तारखेला संविधान चौकामध्ये आमरण उपोषणावर बसणार। आणि माझ्या आरोग्याला जर कुठलाही काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी मी शपथपत्रासोबत कोर्टाला आणि ऐकण्या पोलीस स्टेशनला देणार आहे की माझ्यावर जर कुठलंही काही झालं तर याची पूर्ण जबाबदारी सभापती मीणा साहेब आणि त्यांच्या टीमवरती राहणार।
माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य